आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेत। हत्ती किंवा इतर वन्य प्राणी वारंवार येऊन त्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई द्यावी अशा सूचना त्यांनी वन विभागाला दिल्या। त्याचबरोबर वाहनांच्या नुकसानीसाठीही मदत मिळणार असल्याची घोषणाही आंबेडकर यांनी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि आसपासच्या गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हत्तीसह इतर वनप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह कोल्हापूर इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित RFO तसंच प्रभावित गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणावं, भरपाई तत्काळ द्यावी आणि संरक्षण उपाययोजना राबवाव्यात अशा मागण्या या बैठकीत केल्या। एका भागात वारंवार हत्ती किंवा इतर वन्यप्राणी येऊन त्याच शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर त्या संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई निश्चित करावी, तसंच पंचनामे वेळेत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देशही पालकमंत्री आंबेडकर यांनी दिले। वन्य प्राणी दिसल्यानंतर संरक्षण दल त्वरित घटनास्थळी पोहोचेल यासाठी यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। वारंवार हालचाल करणाऱ्या प्राण्यांना इतर भागात हलवण्याचं नियोजन करण्याबाबतही आंबेडकर यांनी सूचना केल्या। आंबेडकर यांनी यावेळी वाहनांचं झालेलं नुकसानही मदतीच्या कक्षेत आणण्याचे आदेश दिले। हे एक नवं आणि महत्त्वाचं पाऊल ठरलंय। बैठकीत त्यांनी पंचनामे वेळेत न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। तसंच वन हक्क दावे, जल जीवन मिशन आणि पाणी पुरवठा योजनेसाठी वन विभागाने मंजुरीची गती वाढवावी असंही स्पष्ट सांगितलं। उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी बैठकीत सांगितलं की सर्व पंचनामे वेळेत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळेल, यासाठी विभागाकडून तातडीची कार्यवाही सुरू आहे। बैठकीदरम्यान वन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या गॅस कनेक्शन आणि सुरक्षा जाळी योजना या उपक्रमांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।